तुम्ही सर्व कोणी 97चे, कोणी 95चे, कोणी 2005चे विद्यार्थी, आमची बॅच पहिली, 12वीची बॅच सरणी पहिली. आता तुमच्या पुढे सर सर म्हणालो, मी कधीच सरला सर म्हणत नाही, गुरुजी म्हणतो. माझ्या तोंडून गुरुजीच येत असतात आणि माझे गुरुजी आहेत, मला जगण्याचं शिकवलंय. कोणी म्हणते की माझी फीस देणं झाली नाही, माझ्याकडे फीसच नव्हती. माझ्याकडे फीसच नव्हती, नव्हतीच तर देणार कोण? आणि त्याच हिशोबाने मी चालत असतो. कुणाला जर जरूरत पडत असेल तर माझ्या हिशोबाने मी ते करत असतो. पण गुरुजीची मी आतापर्यंत फीसही दिली नाही आणि गुरुजीने कधी म्हणले नाही. हेच नाही, विशेष म्हणजे 22 वर्ष मी देश सेवा केली. पूर्ण सहकार्य माझ्या परिवाराला सुद्धा गुरुजीचं होतं माझ्या माघारी. तर मी एवढंच सांगू शकतो की मला फक्त गुरुजीनं जगायचं शिकवलं. हे माझे अन्नदाते म्हणा की काही म्हणा, ज्याच्या त्याच्या समजची जसं असं तसं समजू शकतो. मी गुरुजीचा सहकारी नाहीये, मी विद्यार्थी आहे. सरचा सहकारी आहे सुदाम देवा, त्यांनी आमच्यापेक्षा सिनियर आहे, सरच्या बरोबरचे. आणि जे माणूस करोडमध्ये खेळणारा आहे तो 100-200ला बघणारा नसतोय. यांनी यांच्या आयुष्याचं तर सोनं केलं आणि असे कितीतरी परिवार आहेत त्यांचं सुद्धा सोनं केलं. आणि आम्ही ज्या वेळेस सोबत होतो तेव्हापासून सेम मूर्ती अशीच आहे. आम्ही वाढलो, आम्ही हळवे तिळवे वाढलो, पण सरचं जशाला तसं आहे. सराचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. बोलत बसलं तर रात्र जाईल, एका व्यक्तीला बोलाय बसलं तर रात्र जाईल. आणि यांचे 100% नाही 25% आपल्या आयुष्यामध्ये आदर्श घ्या. आपलं प्रत्येकाचं, आपलंच नाही आपल्या लेकरांचं सुद्धा भविष्य उज्ज्वल होईल. मी का कुठला प्रवक्ता नाही, एवढे बोलून माझे शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.